नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महापालिकेच्या शाळेत 40 विद्यार्थ्यांना विषबाधा. मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघात 366 मतदान केंद्र. आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात विकासाच्या प्रश्नांवर बॅनरद्वारे टीका. ठाणे महापालिकेकडून पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी देण्यात येते, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की अनेक शाळांमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होते. खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही आणि या मुलांना ही खिचडी देण्यात येते. या खिचडीतून आगासन गावात ठाणे महापालिका शाळा क्रमांक 88 इथे दुपारी लहान मुलांना खिचडी देण्यात आली. त्यात पाल असल्याचं आढळून आलं आणि ती खिचडी खाल्ल्यानं वर्गात असलेल्या 40 मुलांना हळूहळू त्रास जाणवू लागला. याची तात्काळ सूचना ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि पालिकेकडून डॉक्टरांची टीम शाळेत रवाना झाली. अनेक मुलांना उलटीचा त्रास जाणवतोय, परंतु अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारावर पालिकेनं तात्काळ कारवाई करावी, जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सक्त शिक्षा झाली पाहिजे. गेल्या 2 महिन्यात दिवा विभागात अनेक घटना घडल्यात. साबे गावात अशीच घटना घडली होती. BR नगरमध्ये पण अशाच प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. तरी तातडीनं या खिचडी देणाऱ्या ठेकेदार काते मॅडम यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपाखड विधानसभा मतदारसंघात सध्या एकूण 3,38,320 मतदार नोंदणीकृत आहेत. 2019च्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकींचा विचार करता या मतदारसंघात केवळ 50 ते 56% मतदान झालं होतं. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवणं हे जिल्हा प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोपरी पाचपाखडी मतदारसंघात 49.9% मतदान झालं होतं, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा 56.25% पोहोचला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी आपला हक्क बजावावा यासाठी प्रशासनानं जोरदार जनजागृती मोहीम हाती घेतली. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना मतदानाची महत्त्वाची भूमिका पटवून देण्यासाठी उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी असं प्रशासनाचं उद्दिष्ट आहे. मतदारांची कशी तयारी केली आहे? भारत निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2024च्या महाराष्ट्रासाठी 288 विधानसभा मतदारसंघासाठी जी निवडणूक प्रक्रिया डिक्लेअर केली, त्याच्यात 147 कोपरी पाचपाखडी. आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये आपल्या कोपरी पाचपाखडीमध्ये 15/10 2024 पर्यंत 3,38,320 एवढे मतदार आहेत. हे मतदार आपल्यामध्ये 366 मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार आहेत. 366 मतदान केंद्राचं 51 झोनमध्ये आपण विभाजन केलेलं आहे. त्यावरती झोनल ऑफिसर नेमलेले आहे, ज्याद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जाईल. मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे तुम्ही अशी विशेष दक्षता काय घेतली आहे की मागच्या वेळेस बरीच काही सावळा गोंधळ झाला होता म्हणा, किंवा मतदारांना मतदान करण्यात गैरसुविधा झाल्या होत्या. तर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की मॅनेजमेंट प्लॅन मागवणार आहे प्रत्येक मतदान केंद्राचा. तुम्ही कधी तयारी केली? ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ज्या आपण सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनानुसार आपण तो प्लॅन तयार करतोय. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याच्या अनुषंगानं काल बैठका घेऊन आमचा आढावा घेतला आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहणार आहेत, त्याचं काही दडपण असणार आहे का तुमचं? निवडणूक प्रक्रियेमध्ये निपक्षपातीपणे निवडणूक घेणं हे भारत निवडणूक आयोगाचं एक ध्येय आहे आणि त्यानुसार आपण कारवाई करतो. मतदार नागरिकांना काय भारत निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी जी निवडणुकीची तारीख डिक्लेअर केलेली, त्याचा हेतूच आहे की सर्वांनी मतदानाने हिरिरीने सहभागी व्हावं त्यामध्ये आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, जेणेकरून राज्य लेवलचं जे टक्केवारी आहे त्याच्यावर आपण मतदान करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. निवडणुकीला सुरुवात होत असतानाच आज आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारे बॅनर काही अज्ञातांकडून लावण्यात आलेत.
मुंब्रा कळवा 15 वर्षाच्या विकासाच्या आशाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत, तर यातील काही बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांना पत्रकारांनी विचारलं असता हे बॅनर आम्ही लावले नाहीत, तर ते सर्वसामान्य नागरिकांनी मतदारांनी लावल्याचं कळतंय. हे बॅनर लावले ते आज फाडले असं कळतंय. विद्यमान आमदारांना विकासाबद्दल प्रश्न विचारला असता हे बॅनर फाडले असतील, म्हणजे मतदारांनी विकासाबद्दल प्रश्न विचारणं चुकीचं आहे का, असं आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, बेलापूर, ऐरोली आणि कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघांमध्ये 2,17,000च्या आसपास दुबार मतदार असल्याच्या तक्रारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून करण्यात आल्या होत्या. परंतु संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ 13,000च दुबार मतदार असल्याचा दावा करत ही नावं वगळण्याची मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे केल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. सत्ताधारींसह विरोधकांकडून होणारे आरोप आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला दावा, त्यामुळे जिल्ह्यात दुबार मतदार नोंदणीचा संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या तयार करण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं. या याद्यांमधील त्रुटी संदर्भात तक्रारी नोंदवण्याकरता प्रशासनानं मुदत देऊ केली होती. या मुदतीत शिवसेना पक्षाचे नेते राजन विचारे आणि राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दुबार मतदारांबाबत तक्रार नोंदवली होती. परंतु या तक्रारींवर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ 13,000च दुबार मतदार असल्याचा दावा अशोक शिंगारे यांनी केला. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन दुबार मतदार शोधण्यात आले. त्यामध्ये 13,000 दुबार मतदार असून ही नावं वगळण्याची मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे केल्याचं जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. मात्र काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले असले तरी त्या पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंब्रा परिसरातील अनेक महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी मुंब्रा पोस्ट ऑफिसमध्ये जमल्या. पोस्ट ऑफिसमध्ये प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांचे कर्मचारी काम करतायत. त्यामुळे महिलांना बँक तपशील आणि आधार कार्ड तपासल्यानंतर बाहेरूनच पैसे दिले जात आहेत. काही महिलांनी सांगितलं की आम्हाला पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत उभं राहावं लागतंय, तरीही पैसे काढणं खूपच कठीण आहे. पोस्ट ऑफिसचे अधिकारी काही विचारायला गेल्यास काउंटर बंद करून निघून जातात. गर्भवती महिला आणि लहान मुलांसह आलेल्या महिलांना कोणतेही सोयीचं किंवा पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं. काही महिलांना पैसे मिळाल्यानं आनंद झालाय, तर काही महिलांचा संपूर्ण दिवस केवळ KYC प्रक्रियेतच जात आहे. शहरातील मागील 4 ते 5 दिवसांपासून शहरातील मुख्य उड्डाणपूल, चौक, महापालिकेनं लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेले संरक्षक भिंती या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेले फलक झळकू लागलेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असतानाही बहुतांश ठिकाणी हे फलक अद्यापही काढण्यात आलेले नाहीत, तर काही ठिकाणी कारवाई म्हणून प्रतिमांवर रंगकाम करून त्या रंगवण्यात आलेत. या फलकांमुळे विद्रुपीकरण झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. तर दुसरीकडे आचारसंहिता सुरू असतानाही फलक काढले नसल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ठाणे शहरातील नौपाडा, साकेत, कळवा, खारेगाव या भागात भाजपाच्या वतीनं देवाभाऊ अशाचे फलक मागील काही दिवसांपासून चिटकवले जात आहेत. या फलकांवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा उल्लेख आहे. तर लहान आकारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं छायाचित्र निदर्शनास येते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठ्या आकाराचं छायाचित्र आहे. या फलकांमुळे शहरातील चौक, उड्डाणपुलांचा परिसर मागील काही दिवसांपासून विद्रूप झाल्याचं चित्र दिसून येते. निवडणुका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत अनधिकृतपणे होणारी खरेदी विक्री व्यवहार नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार हे व्यवहार नियमित करण्यासाठी एक वेळेची अभय योजना राबवण्यात येणार आहे. त्याचा फायदा मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरातील हजारो झोपडपट्टीवासियांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मुंबई ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अनेक योजना गेल्या 15 ते 20 वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. तरीही या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास झालेला नाही. यामध्ये ठाण्याच्या 29 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचा समावेश आहे. अशा प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांचे अंतिम परिशिष्ट 2 निर्गमित होऊन बराच कालावधी झालाय. सदर परिशिष्ट 2 मधील अनेक झोपडपट्टीधारकांचा दरम्यानच्या कालावधीत मृत्यू झालाय.
मात्र झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंबंधातील प्रचलित तरतुदीनुसार अंतिम परिशिष्ट 2 जाहीर झाले. त्यानंतर त्यातील झोपडपट्टी धारकाने त्यांच्या झोपडीची खरेदी विक्री केली तरी नव्या घरमालकाचं नाव सदर अंतिम परिशिष्ट 2 मध्ये अंतर्भूत करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे या 2 शहरातील झोपड्यांचे खरेदी विक्रीचे हजारो व्यवहार गेल्या काही वर्षात अनधिकृतपणे झाले. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात विविध सदस्यांनी झोपडपट्टी वासियांचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन झोपडपट्टी धारकांचं नाव अंतिम अनुसूची 2 मध्ये समाविष्ट करावं अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला राबवण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या संख्येत वाढ होऊन जिल्ह्यातील मतदारांची संख्या 68,01,244 वर पोहोचली. त्यानंतर देखील आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता. या कार्यक्रमाअंतर्गत मतदारांनी मतदान नोंदणीकडे भर दिल्यानं 3,45,484 नवीन मतदारांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मतदान केंद्राबाहेर लागलेल्या मतदारांच्या रांगा लक्षात घेत मतदान केंद्र वाढवण्याचा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांच्या संख्येत 350हून अधिक वाढ झाली. मतदान प्रक्रियेला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज झालेत. या ठिकाणी आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 3 सत्रात प्रत्येकी 3 याप्रमाणे 9 पथकं असणार आहेत. त्यामध्ये 1 जिल्हा नोडल अधिकारी, विधानसभा मतदारसंघनिहाय नोडल अधिकारी असणार आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महापालिकेच्या शाळेत 40 विद्यार्थ्यांना विषबाधा. मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघात 366 मतदान केंद्र आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात विकासाच्या प्रश्नांवर बॅनरद्वारे टीका. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलभाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.